नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आपण आज पुन्हा एका नवीन टॉपिकवर चर्चा करणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट सांगेल की या टॉपिकमध्ये आपण शेअर मार्केटचं तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज यावं यासाठी चर्चा करतो। इथे कोणत्याही प्रकारच्या टिप्स अथवा रिकमेंडेशन्स तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दिल्या जात नाही। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की खूप साऱ्या मागील 5-6 दिवसापासून प्रत्येकाच्या चर्चेचा विषय असलेली ही गोष्ट आहे। अर्थातच तुम्ही ज्यावेळी ट्रेड घेताय त्यावेळी नवीन ज्यांचे अकाउंट आहेत त्यांना ही गोष्ट खूप सारी भेडसावती। तर अर्थातच मित्रांनो, CDSLचा जो टी-पिन आहे, खूप सारे लोकांचा प्रश्न आहे की सध्या जो CDSLचा टी-पिन आहे तो काय येतोय, तो कसा यूज करायचा आहे, त्याचा नक्की गरज काय आहे आणि खूप सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये याच्याविषयी पडलेले आहेत। तर मित्रांनो, काळजी करू नका। आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याबाबत अगदी प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे तुमच्या मनात याविषयी कोणतीही शंका राहणार नाही आणि तुम्ही या सिस्टीमचा अगदी पुरेपूर चांगला वापर करू शकता। तर चला मित्रांनो, आजच्या टॉपिकला सुरुवात करू। CDSLचा टी-पिन काय आहे आणि त्याच्याविषयी अगदी डिटेलमध्ये संपूर्ण माहिती। तर मित्रांनो, सर्वप्रथम सांगतो व्हॉट इज CDSL। तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल, काही लोकांना माहिती आहे, काहींना माहिती नसेल। तर लक्षात ठेवा, CDSL म्हणजे काय? सेंट्रल डिपॉझिटरीज सर्व्हिसेस लिमिटेड। म्हणजे काय करते ही कंपनी? तर आपण जे शेअर्स घेतो, बरोबर, तर शेअर्स आता आपण लक्षात ठेवा, आपलं ज्यावेळी आपण डीमॅट अकाउंट ओपन करतो तर ते डीमॅट अकाउंट आयदर एक CDSL कडे असतं किंवा NSDL कडे असतं की ज्याच्यामध्ये आपण आपले शेअर्स ठेवत असतो, आणि एक असतं ट्रेडिंग अकाउंट जे आपल्या ब्रोकरकडे असतं। ते आता आपण ज्यावेळी इंट्राडे वगैरे करतो तर ते ट्रेडिंग अकाउंटमधून केलं जातं। परंतु ज्यावेळी आपण शेअर्स डिलिव्हरीमध्ये खरेदी करतो तर ते शेअर्स कुठे जातात? साहजिकच आपल्या जे CDSLचं अकाउंट असेल किंवा NSDLचं, प्रत्येक ब्रोकरचं वेगळ्या कंपनीचे टायअप असतं। तर मोस्टली आता CDSLशी खूप साऱ्या कंपन्यांचं टायअप आहे, तेही सांगणार आहे मी कशा प्रकारे करायचे। तर ते जातं समजा CDSLच्या अकाउंटला स्टोअर करायला। म्हणजे जसं आपण बँकेत पैसे ठेवतो तसं आपल्या डिपॉझिटरीमध्ये, आपल्या डीमॅटमध्ये आपण आपले शेअर्स ठेवत असतो। ओके, साधा आणि सिंपल। याच्या पुढे आता व्हॉट इज टी-पिन। आता लक्षात ठेवा, टी-पिन 2 प्रकारचे आहेत। पहिला टी-पिन असतो की टेलिफोनिक व्हेरिफिकेशनसाठी, म्हणजे अपस्टॉक्स, झिरोधा हे ब्रोकर ऑनलाईन तुम्ही जर एखादी ऑर्डर प्लेस करताय त्यांच्या सिस्टीमवरून तरी तुम्हाला 4 अंकी टी-पिन दिलेला असतो, तो इथे वापरायचा नाही। CDSLचा टी-पिन हा वेगळा आहे। लक्षात ठेवा, CDSL एक वेगळा टी-पिन देते आपल्याला, तो आपल्याला इथे वापरायचा। त्यामुळे कन्फ्युजन नको, नक्की कोणत्या प्रकारचा पिन आहे। ब्रोकरने दिलेला एक वेगळा आहे आणि CDSLने दिलेला एक वेगळा आहे। तर इथे आपल्याला फक्त आणि फक्त CDSLच्या टी-पिन रिगार्डिंग चर्चा करायची आणि त्याचा यूज करून आपल्याला इथे कशा प्रकारे ट्रेडला मदत होते ते बघायचं आहे। आता एक ऑप्शन होता, लक्षात ठेवा, EDIS असं तुम्हाला बघितलं असेल की इलेक्ट्रॉनिक डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन स्लिप। म्हणजे तुम्ही याच्या आधी जर तुमचा अकाउंट मागील 5-6 महिन्यापूर्वी मध्ये ओपन झाला असेल तर तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल, ज्या अर्थी तुम्ही जर समजा अपस्टॉक, झिरोधा, एंजल म्हणजे जे CDSLशी संलग्न आहेत यांच्याशी ट्रेड करत असाल तर ज्यावेळी तुम्ही ऑर्डर टाकता त्यावेळी तुम्हाला ही फॅसिलिटी दिसत असेल की इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, एक OTP येणार तुम्हाला, मग तो OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला ती ऑर्डर टाकता येते, बरोबर। ही एक थोडी किचकट प्रोसेस होती। खूप साऱ्या लोकांचे इथे कंप्लेंट आलेले होते की आम्हाला ही हेक्टिक प्रोसेस आहे, याच्यामुळे खूप सारा वेळ जातो ट्रेड घेण्यासाठी। त्यामुळे मग CDSLने याच्यावर काही सोल्युशन्स आणले आणि थोडे सिक्युरिटी पर्पजसाठी पण याच्यामध्ये थोडे चेंजेस केले आणि आता ही एक नवीन सिस्टीम आणली त्यांनी की टी-पिन म्हणून। आता पुढची गोष्ट, ह्या गोष्टी का सांगतो आपल्याला उपयोग होणार आहे, तर POA पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे काय? आता जर तुम्ही 1 नोव्हेंबर नंतर अकाउंट ओपन केलं असेल, 1 नोव्हेंबर 2019 नंतर, तर एक पॉवर ऑफ अटॉर्नी असते प्रत्येकाकडून। प्रत्येकाचा ब्रोकर हा साईन करून घेत असतो फिजिकल फॉर्ममध्ये। ही पॉवर ऑफ अटॉर्नी आपल्याला ऑनलाईन सबमिट करता येत नाही, ही ऑफलाईनच सबमिट करावी लागते। आता ही का सबमिट करावी लागते हे आधी तुम्हाला सांगतो। जर आपल्या बिहाफमध्ये ब्रोकरला आपले शेअर्स आपल्या अकाउंटमधून विकायचे, म्हणजे मी एक ऑर्डर टाकतोय, बरोबर, तर ज्यावेळी आपण ऑर्डर टाकतो CDSLला तर आपल्या बिहाफमध्ये ब्रोकरच ते शेअर्स खरेदी किंवा विक्री करतोय ना, बरोबर। त्याच्यासाठी ब्रोकरला एक अथॉरिटी लागते सेबीच्या रूलनुसार, म्हणून ब्रोकर आपल्याकडून एक लेटर साईन करून घेत असतो, त्याला POA किंवा पॉवर ऑफ अटॉर्नी असं बोललं जातं। आता ही आपण साईन करून दिलेली नसते, त्यामुळे मग आपण जर ही साईन करून दिलेली नसेल
आता पोस्टाने पाठवायचं सध्या तर काही प्रश्नच येत नाही, बरोबर. त्यामुळे आपल्याला मग ती EDIS ही एक जुनी फॅसिलिटी होती की प्रत्येक वेळी आपण ऑर्डर टाकताना मॉडिफाय करताना तिथे पिन विचारला जायचा की जिथे आपला मोबाईल नंबर टाकायचा, आपल्या मोबाईलवर परत तो एक OTP येणार, तो टाकला की त्यानंतर आपली ऑर्डर कन्फर्म होणार. आता इथे आलेला आहे टिपिन, म्हणजे तुमचा जर पॉवर ऑफ अटॉर्नी साईन केलेलं नसेल तर तुम्हाला आता फक्त टिपिन वापरायचा आहे. लक्षात ठेवा, पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे काय समजलं, कधी द्यावा लागतो. मोस्टली जर तुमचा अकाउंट आत्ता करंट ओपन झालेला असेल तर तुमच्याकडे हा साईन केलेला नसणार आहे जर तुम्ही ऑनलाईन ओपन केला असेल, त्यामुळे तुम्हाला हा टिपिन लागतोय. ही गोष्ट आता लक्षात ठेवा. आफ्टर 1 नोव्हेंबर 2019 नीड टू यूज हू नॉट फिल्ड POA. जसं आत्ता सांगितलं की ज्यांनी POA भरला नाही त्यांच्यासाठीच हे टिपिनची फॅसिलिटी आहे. ज्यांचे जुने अकाउंट आहेत त्यांना गरज पडणार नाही आत्ता माझ्या माहितीनुसार. ओके, आशा करतो तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असेल. टिपिन काय आहे, EDIS काय आहे, ओके, EDIS फॅसिलिटी असं त्याला बोललं जातं. ओके, आता याच्या पुढची गोष्ट बघू, पण ह्याची का गरज आहे, टिपिनची का गरज आहे. लक्षात ठेवा, टिपिनची गरज आपल्याला यासाठी असते की आपण ज्यावेळी आपल्या अकाउंटमधून शेअर्स विकतोय, बरोबर, तर त्याचं एक ऑथेंटिकेशन करण्यासाठी आपल्याला या टिपिनची गरज आहे की CDSL आपल्याला देते. ओके, आणि एक सिक्युरिटी पर्पज पण आहे, म्हणजे बिहाफमध्ये आपल्या कोणत्याही ब्रोकर्सने आपले शेअर्स विकू नयेत म्हणून. कारण मागील काळामध्ये खूप सारे काही केसेस झालेले आहेत. ओके, जेणेकरून इन्व्हेस्टर्स म्हणजे आपल्यासारखे जे सर्वसामान्य लोक आहेत तर यांना एक सिक्युरिटी प्रदान करायचं काम या टिपिनमुळे मिळणार आहे, जेणेकरून ब्रोकर आपल्या बिहाफमध्ये कोणतेही शेअर्स विकू शकत नाही. कारण मागे एका कंपनीचा फ्रॉड झाला होता, आठवत असेल तुम्हाला तर, चांगली नावाजलेला ब्रोकर होता आणि त्यांनी त्या लोकांचे शेअर्स ज्यांचे 5-10 वर्षापासून पडून होते ते त्यांच्या बिहाफमध्ये विकले आणि ते प्लेज करून ठेवले, बरोबर. असं कोणाला करायला लागू नाही. एक कन्फर्मेशन आपल्या क्लायंटच्या बिहाफमध्ये ब्रोकरला घ्यायला लागावं म्हणून हे केलेलं आहे, जेणेकरून फक्त आपला जो क्लायंट आहे आपण म्हणजे जसं आपण तर आपणच ह्या गोष्टी खरेदी विक्री करू शकतो. असं तुम्हाला साधा आणि सिंपल समजलं असेल. आता याच्या पुढील गोष्ट आपण बघू की व्हेन विल आय नीड CDSL टिपिन, म्हणजे जो CDSLचा टिपिन आहे याची मला गरज कधी कधी लागणार आहे, बरोबर. तर चला हा आधी बघू आपण याची न्यू गरज आपल्याला कधी कधी लागणार आहे. व्हेन वी आर प्लेसिंग फर्स्ट सेलिंग ऑर्डर ऑफ द डे, म्हणजे आता समजा आपला आजचा दिवस झाला सुरू, ओके, ट्रेडिंग डे. ओके, मला ज्यावेळी पहिली माझी ऑर्डर प्लेस करायची, आता लक्षात ठेवा कुठली ऑर्डर, तर इंट्राडेसाठी तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केला तर तुम्हाला तो मागणार नाही, परंतु मला माझे होल्डिंगमधले म्हणजे कॅश अँड कॅरीमधले जे शेअर्स आहेत ते विकायचे असतील तर तो मला टिपिन मागणार आहे. तर अशा वेळी तो टिपिन इथे मला टाकावा लागणार आहे. लक्षात ठेवा, पहिली ऑर्डर आता पहिल्यांदा टाकल्यानंतर परत दिवसभरामध्ये तो मागणार नाही. लक्षात ठेवा, दिवसभरामध्ये एकदाच तुम्हाला मागणार आहे, जो माझा पहिला ऑर्डर टाकत असेल त्यावेळी. याच्यानंतरनं मॉडिफाय किंवा आणि कन्वर्ट करण्यासाठी, म्हणजे माझी इंट्राडेची एखादी पोझिशन असेल, सेल ऑर्डर टू डिलिव्हरी ऑर्डर, म्हणजे मी इंट्राडेसाठी एखादी पोझिशन घेतलेली, आता मला वाटतं की ती पोझिशन मला डिलिव्हरीमध्ये कन्वर्ट करायची, बरोबर, म्हणजे मला ते शेअर्स होल्ड करायचे. तर अशा कंडिशनला पण तो एक तुम्हाला ऑथेंटिकेट मागतो त्याच्या वेळी की हा टिपिन तिथे तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट अशी याच्यामध्ये की टू मेट मार्जिन बेनिफिट ऑन शेअर्स. आता समजा माझ्याकडे एक 20,000 रुपये ट्रेड करण्यासाठी, ओके, आणि मला डिलिव्हरीमध्ये एक शेअर्स घ्यायचे आहेत किंवा मला एक मार्जिनमध्ये ट्रेड करायचं आहे, ओके, तर मार्जिनमध्ये ट्रेड घेण्यासाठी ही मला टिपिनची गरज लागणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या याच्यामध्ये. आणि इट नीड वन्स पर डे, जसं मी आत्ता सांगितलं की एकदा दिवसामध्ये मी टिपिन वापरला की पुन्हा मला त्याला वापरायची गरज नाही, मला तोच टिपिन पुढच्या दुसऱ्या दिवशी वापरायचा. लक्षात, आणि तो आता टिपिन सेम राहणार आहे. म्हणजे EDIS जी फॅसिलिटी होती त्याला प्रत्येक वेळी नवीन OTP जनरेट व्हायचा, कधी कधी OTP रिसीव्ह नाही व्हायचा, त्याच्यामुळे ऑर्डरमध्ये लॅगिंग यायचं. मग अशा वेळी प्रॉफिट होत असलेला पण निघून जायचं ऑर्डर टाकायच्या किचकट कामामध्ये, कारण नवीन लोकांना एवढं इझिली फास्ट साहजिक आहे, कोणालाच एक अगदी नवीन असतो त्यावेळी ॲप्लिकेशन एकदम फ्लुएंटली वापरायचं जमत नसतं. त्यामुळे ही प्रोसेस आणलेली आहे. आता समजलं आपण हे कधी आपल्याला लागणार आहे. आता हे कसं वापरायचं याच्याशी आपण बघू. आता त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की 19 डेज व्हॅलिडिटी फॉर टिपिन. काही ब्रोकरच्या वेबसाईटच्या नुसार की 90 दिवस आपण तो व्हॅलिड राहणार आहे, त्याच्यानंतर आपण स्वतःच तो चेंज करायचा. अगदी सोपी प्रोसेस आहे, लक्षात ठेवा. काय काय बोलतात की स्वतःहूनच आपल्याला तो चेंज करायचा आहे, काय बोलतात की 90 डेज नंतर तुम्हाला नवीन जनरेट करावं लागेल. आता याच्यानंतर ना हाऊ टू जनरेट टिपिन. आता चला आपण मेन मुद्द्याकडे येतो. दुसरा मुद्दा जो आपला आहे याच्यामध्ये की टिपिन जनरेट कसा करायचा. तर
तुम्हाला पहिली गोष्ट तुमच्या मेल आय डीवर जो तुमचा रजिस्टर मेल आय डी आहे, CDSL रजिस्टर असलेला, म्हणजे अपस्टॉक्स, झिरोदा, एंजल किंवा आणखी जो तुम्ही कुठला ब्रोकर वापरताय तो, की जो CDSLशी संलग्न आहे, त्यांच्याकडून ऑलरेडी तुमच्या मेलवर हा टिपिन आलेला आहे. लक्षात ठेवा, प्रत्येकाला टिपिन पाठवलेला आहे, की जो 1 तारखेनंतर मॅन्डेटरी केला होता. ओके, मध्ये एक दिवस थोडा इश्यू येत होता, त्या दिवशी त्यांनी ती थोडी सिस्टीम पॉज केली होती. आता पुन्हा ती सिस्टीम रिझ्यूम केलेली आहे, जेणेकरून आपण ती वापरू शकतो. तर चला पाहूया आपल्याला तो टिपिन कसा वापरायचा आहे. तर ही एक लिंक आहे, लक्षात ठेवा. आता ही लिंक इथे तुम्हाला क्लिक करायला जमली नाही किंवा लिहिण्यास जमली नाही तर काळजी करू नका. मी या मेसेजच्या किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊनही तुम्ही तुमचा टिपिन जनरेट करू शकता. ह्या लिंकवर जायचं आणि ह्या लिंकवर क्लिक केलं की तो तुम्हाला CDSL इंडियाच्या वेबसाईटवर घेऊन जाणार आहे. ओके, आता या वेबसाईटवर घेऊन गेल्यानंतर तुम्हाला असे 2 ऑप्शन दिसतील याच्यामध्ये, जसं की BOID आणि पॅन नंबर. ह्या 2 गोष्टी तुम्हाला कंपल्सरी इथे द्याव्या लागतात. आता एकासाठी जनरेट स्पिन फॉर EDIS ट्रान्झॅक्शन्स, आपल्याला जे EDISचं ट्रान्झॅक्शन आहे जे पूर्वी OTP द्वारे करायचं ते इथं आपल्याला आता टिपिनद्वारे करायचं. तर हे का करतोय आपण, तर इथे आपण टिपिन जनरेट करतोय. लक्षात ठेवा, जर तुमचा टिपिन नाही आणि तुम्हाला नवीन जनरेट करायचं तर ह्या प्रोसेसनुसार जावा. इथे काय करा, तुमचा ब्रोकरकडून तुमचा 16 अंकी डीमॅट नंबर घ्या. त्याला BOID, बेनिफिशरी ऑफ ID असं बोललं जातं. त्या ID घ्या तुमचा त्याच्यामधून आणि तो इथे टाका. आता तुम्ही तुमचा जो कुठलाही ब्रोकर वापरताय ना, त्याच्या प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचा 16 अंकी डीमॅट नंबर दिसतो. तो डीमॅट नंबर घ्या, इथे पेस्ट करा. त्याच्यानंतर तुमचा पॅन नंबर गरजेचा. पॅन नंबर टाकलं की तुम्ही नंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. येथे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, एक OTP येईल तुमच्या रजिस्टर मोबाईलवर, जो तुमच्या ब्रोकरला रजिस्टर आहे किंवा जो तुमच्या जे डीमॅट अकाउंट ओपन केले त्याच्याशी लिंक आहे तो. आता हा OTP आल्यानंतर तो काय होईल, तुम्हाला तो OTP मोबाईलवर आल्यानंतर तो OTP घ्यायचा आणि पुन्हा CDSLच्या साईटवर तिथे आलेला असेल की तिथे OTP टाका म्हणून, तिथे OTP टाकून तुम्ही सबमिट केलं की तुमचा टिपिन जनरेट होईल. अगदी साधी आणि फास्ट प्रोसेस आहे. तो टिपिन जनरेट झालेला तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल जो तुमच्या ब्रोकरशी लिंक केलेला आहे याच्यावर तुम्हाला लगेच तात्काळ रिसीव्ह होईल. त्यामुळे तुम्हाला तो लक्षात जरी नाही राहिला तरी पुन्हा तुम्ही तिथे जाऊन तुम्ही पाहून ट्रेड करते वेळी वापरू शकता. त्यामुळे काळजी करू नका किंवा सुरुवातीला थोडा सेव्ह करून ठेवा, जेणेकरून लक्षात राहील. लक्षात ठेवा, हा कोणाशीही शेअर करायचा नसतो, हा पर्सनल आहे तुमच्यासाठी. ओके, समजलं मित्रांनो, आपल्याला कशा प्रकारे ही गोष्ट करायची मी असं तुम्हाला सांगितलंय. ओके, अगदी साधी सिंपल प्रोसेस. आता याच्यापुढे तुम्हाला काही थोडे प्रश्न पडत असतील तर तेही सांगतो मी तुम्हाला. इफ नॉट रिसिव्ड टिल नाव व्हॉट टू डू, म्हणजे तुम्हाला CDSLचा टिपिन रिसीव्ह नाही झाला तर काय करायचं. असं 99.99% होणार नाही, कारण CDSLने सगळ्यांना टिपिन पाठवलेत. तरीही होत नाही तरी मागे दिलेल्या लिंकनुसार जावा, तिथे तुमचा डीमॅट नंबर टाका. ओके, किंवा ऑथेंटिकेट, ज्यावेळी मी ऑर्डर टाकणार आहे ऑथेंटिकेशनचा ज्यावेळी ऑप्शन येईल तिथे क्लिक केल्यानंतर फॉरवर्ड असं ऑप्शन येईल, त्या फॉरवर्डवर क्लिक करा, तुमचा पुन्हा डीमॅट नंबर टाका, पॅन नंबर टाका आणि जनरेट करा. लक्षात ठेवा, फॉरवर्डमध्ये जाऊन आपण पुन्हा करू शकतो आणि जी खाली लिंक दिलेली आहे त्याच्यावर जाऊनही आपण तयार करू शकतो, जो आपला टिपिन आहे तो. आशा करतो तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. आफ्टर जनरेटिंग फर्स्ट 6 मिनिट इट विल नॉट वर्क, म्हणजे मी लगेच जनरेट केला तर पहिले 6 मिनिटं तो काम करणार नाही, म्हणजे लगेच ऑर्डर मला त्याच्यामध्ये तो प्लेस करणार. त्यामुळे लक्षात ठेवा, जनरेट केल्यानंतर सरासरी 6 मिनिटानंतर वापरा. आज एक सर्क्युलर माझ्या वाचण्यात आलं होतं ज्यावेळी ते पहिल्यांदा आलं त्यावेळी. ओके, मे बी याचा चेंज केला असेल तर तुम्ही ऑब्झर्व करू शकता, म्हणजे घेतला तर काहीच हरकत नाही, नसेल घेत तर थांबा, पहिले 6 मिनिटं, जेणेकरून गडबड करण्याची गरज नाही आपल्याला. म्हणजे कधी कधी काय होतं, आपण ऑर्डर टाकताना तो घेत नाही पिन म्हणून आपण खूप सारा वेळ ट्राय करत राहतो, मग विनाकारण ब्लॉकिंग वगैरे होत असतं. ह्या गोष्टी टाळण्यासाठी लक्षात ठेवा 6 मिनिटं वेट करा. जर सिस्टीमने ॲक्सेप्ट केला तर नो प्रॉब्लेम, करत नसेल तर 6 मिनिट आपल्याला इथे वेट करायचं आहे. आता वी कॅन रिजनरेट एनी टाईम, आपण कोणत्याही वेळी कितीही वेळा याला रिजनरेट करू शकतो. आता कसं करायचं ही तुम्हाला सांगितलं, जसं आधी प्रोसेस सांगितली ती प्रोसेस फॉलो करा आणि त्याला तुम्ही रिजनरेट करा. इफ आय हॅव 3 डीमॅट्स फ्रॉम CDSL देन 1 or 3 टिपिन निडेड. लक्षात ठेवा, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी, की समजा तुमच्याकडे 3 डीमॅट अकाउंट आहेत. समजा मी झिरोदा वापरतोय, अपस्टॉक्सही वापरतोय आणि एंजल ब्रोकिंगही वापरतोय. आत्ता मला किती CDSL, कारण माझं अकाउंट तर CDSL कडचं आहे, म्हणजे जे डीमॅट आहे बोलतो ते, तर मला किती पिन लागतील,
हा तुम्हाला प्रश्न पडणं साहजिक आहे. तर लक्षात ठेवा, जेवढा वेगवेगळे डीमॅट तेवढे वेगवेगळे टिपिन. म्हणजे माझ्याकडे 3 डीमॅट आहेत CDSLचे, तर मला 3 वेळा 3 ठिकाणी वेगवेगळा जनरेट करावा लागणार आहे. कारण लक्षात ठेवा, तिन्ही डीमॅटचं जरी नाव सेम असलं आपलं, तरी आपल्या नावाने तिन्ही वेगवेगळ्या नंबरचे डीमॅट्स तयार झालेले असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, कन्फ्यूज करू नका. प्रत्येकाचं लक्षात ठेवा. म्हणजे मी जर झिरोदा वापरतो तर त्याचा टिपिन लक्षात तुम्ही लिहून ठेवा, किंवा अपस्टॉक वापरताय किंवा एंजल वापरताय, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही. कारण तिन्हीलाही वेगवेगळा वापरायचा आहे. नाहीतर एकच घेऊन जर तुम्ही तिन्हीला ट्राय करताल तर तुम्हाला ऑर्डर टाकताना प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आशा करतो हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला समजला असेल. तर मित्रांनो, तुम्हाला समजले असेल की टिपिनची नक्की काय प्रोसेस होती, कशा प्रकारे आपल्याला टिपिन वापरायचा आहे, कशा प्रकारे जनरेट करायचं आहे आणि हे का करत होतो. आता लक्षात ठेवा, तुम्हाला पुढचा प्रश्न पडला असेल की हा एक सेफ आहे का. तर मित्रांनो, नक्कीच सेफ आहे. आणि युजफुल आहे का, तर नक्कीच युजफुल आहे. आपल्या बिहाफमध्ये ब्रोकरने कोणत्याही प्रकारचे शेअर्स विकू नये. दुसरी गोष्ट, जी जुनी फॅसिलिटी होती EDISची, की जिथे प्रत्येक वेळी मोबाईलवर OTP यायचा, प्रत्येक वेळी टाकायला लागायचा, तर हे एक हेजिक आणि हेक्टिक काम होतं. तर ह्याच्यापासून आपल्याला दूर करण्यासाठी ही एक चांगली सिस्टीम आणलेली आहे. कारण एकच पिन आपल्याला अगदी 3 महिने किंवा जास्तीत जास्त दिवस आपल्याला तो वापरता येणार आहे. ओके मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हे समजलं असेल. याच्यानंतर ज्या लोकांना डीमॅट ओपन करायचे आहे, तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एंजल ब्रोकिंग, अपस्टॉक्स आणि झिरोदा असे 3 प्रकारचे अकाउंट दिलेले आहेत. एंजलमध्ये फ्री अकाउंट ओपनिंग आहे आणि झिरोदा आणि अपस्टॉकमध्ये नॉर्मली अगदी 300 रुपये अकाउंट पैसे देऊन आपल्याला ते अकाउंट ओपन होते. तर तुम्ही जर डीमॅट ओपन करायचं असेल तर आत्ताच खाली लिंकवर जाऊन तुमची माहिती भरा आणि लवकरात लवकर डीमॅट ओपन करून घ्या. इन केस काही प्रॉब्लेम आला भरताना तर मला मेसेज करा. तुम्हाला पुढील प्रोसेस मी सांगेल किंवा कस्टमर केअरशी आपली लिंक करून देईल. आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे मला खाली अभिप्राय देऊन कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडतोय तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करून आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.